सो हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण चांगले असाल. तर पुन्हा एकदा आपल्या ताईच्या लग्नाला मी आले गावाला, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये. तर आज मंगळवार आहे आणि आज ताईचा साखरपुडा आहे. तर तुम्ही गाणे ऐकायला येतच असतील तुम्हाला. तर मस्त ही तयारी चालू आहे. तर एकदा मी तुम्हाला वरच्या घरी जाऊन दाखवतो, जिथे लग्न घर आहे तिथे. तर गाईज, मी वरती आलो आहे घरापासून. घर आपला खाली आहे. तर आता तुम्हाला एंट्रीपासून कसं आहे ते सगळं दाखवतो. बघू शकता इकडे जेवणाची तयारी झाली आणि इकडे पुरणपोळी आहे. आज पुरणपोळ्यांचा बेत आहे साखरपुडा निमित्त. आणि इकडे बघू शकता तुम्ही पोळे इकडे तयार झालेले आहेत. तर गाईज, तुम्हाला लग्नघर मी एक्सप्लोअर केलं आणि आता आम्हाला काम सांगितलंय. आम्हाला जन्नीच्या मंदिरात जाऊन विडा ठेवून यायचं आहे. तर आम्ही सगळेजण चालले. आपल्याबरोबर रोहनदा आहे. तर आता आपण जाऊयात. तर गाईज, मी आणि रोहनदा इकडे मंदिरात आलेलो आहे आणि मंदिर जे आहे ते शाळेमध्ये आहे. तर इकडे गाणे वगैरे चालू आहेत, म्हणून तुम्हाला काय माझा आवाज येणार नाही. तर आपण आतमध्ये जाऊन विडा ठेवून येऊयात. तर गाईज, माझी कपडे वगैरे घालून रेडी झालोय मी. आणि इकडे आमच्या काकी आहेत, बघू शकता तुम्ही. तर आपण आता वरती जाऊयात. आणि सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत तेटलीमधून. तेटली गाव आहे त्यांचं. ब्लॉग बनवत आहे. तर आपले बाबा आहेत आणि आता आपण जाऊयात वरती. आणि सगळे पाहुणे मंडळी तेटलीमधून आलेले आहेत. त्यांचं नवऱ्या मुलाचं जे गाव आहे ते तेटली आणि आमचं मुलीचं जे गाव आहे ते निपाणी. तर आपण जाऊयात. मालकाच्या वतीनं नम्रतेची विनंती. मुक्काम निपाणी तालुका जावली यांची ज्येष्ठ सुकन्या यांचा शुभविवाह आयोजित केलेला आहे आणि त्या प्रित्यर्थ या ठिकाणी आज सुपारी साखरपानाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं तेटली गावचे सर्व सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ मंडळी, प्रतिष्ठित मान्यवर तसेच आमच्या निपाणी गावातील सरपंच, पोलीस पाटील, त्यानंतर सर्व ओम श्री गणेशानादि शाश्वतं चैतन्य चित्रूपं त्रिगुणाकारं त्रिजं रजनी तृणहरिवंतरे वरार्कल्पे कलियुगे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिणाभागे महाराष्ट्र कृष्ण कोयनात्रे शालिवान शेके 1946 मासोर मासे मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्ष मंगळवार कुलदेवता ग्रामदेवता श्री गणपती पूजन करीसे अक्षर सोडा देवाचं ध्यान कर नमस्कार करा प्रार्थना पूर्वक नमस्कार करून तस्मै श्री गुरु
समाजात फक्त कारण कारणाशिवाय कुठली गोष्ट होती का? नवीन पद्धत निघाली ना, कारण कळलं पाहिजे ना. सॉरी. त्याला सांगितलं फक्त व्हिडिओ तर गाईज साखरपुड्याचा कार्यक्रम सगळा उरकलेला आहे. अंगठी विंगठी घालून झालेली आहे आणि आता सगळे पाहुणे मंडळी जेवायला बसतात आणि आपण छोटे असल्यामुळे आपल्याला जेवण वाढवावं लागेल. आपण काय मोठी माणसं नाही, तर आपण आता जेवण वाढवायला जाऊयात आणि मग तुम्हाला मी भेटतो परत. तर गाईज पाहुणे मंडळींचं जेवण करून झालेलं आहे आणि आपले ग्रामस्थ मंडळ आपलं निपाणी गावचे सगळे माणसं बसलेत जेवायला व्यक्ती. आणि आता मी पण जेवण करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर गाईज मस्त आहे की पुरणपोळ्या होत्या, जेवण वगैरे करून झालं माझं आणि आता घरी कोण नाही, पप्पा मम्मी सगळे वरतीच आहेत. दादा आणि मी इथं घरी आले आणि दरवाजा लॉक आहे. तर थोड्या वेळ बसतो, मग कपडे चेंज करून जाऊयात आपण क्रिकेट खेळायला. तर गाईज कपडे वगैरे चेंज करून झालेत आणि आता खेळायला चाललो आहे. पमदा आणि मीच चाललो आहे पुढे, पमदा पुढे चालला आहे. हे का इकडे खेळायला लागले लोक. तर आत्ताच खेळून आलो मी, क्रिकेट खेळायला गेलो 2 तास 3 तास खेळलो आणि आत्ता घरी आले. आणि आपला साखरपुडा तर सकाळीच झाला होता. तर आपला ब्लॉग त्याच्याशीच रिलेटेड होता. तर जास्त काय म्हणजे ब्लॉग मी आता पुढे बनवत नाही, कारण की खूप मिनटाचा ब्लॉग झाला आहे. मी जास्त करून मिनिमम 8 ते आणि मॅक्झिमम 10 एवढ्या मिनटात मध्येच संपवतो ब्लॉग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. बाय.